लोकसभा निवडणुकीच्या तारखांची आज घोषणा। निवडणूक आयोग दुपारी 3 वाजता वेळापत्रक जाहीर करणार। निवडणुकीच्या घोषणेनंतर देशभरात आचारसंहिता लागू होणार। सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू। बैठकीत अनेक निर्णय होण्याची शक्यता। आगामी लोकसभेसाठी छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार शिवसेनेचाच असणार। उमेदवार कोण असणार सोमवारी कळेल। आमदार संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। कडवट शिवसैनिक म्हणवणाऱ्या राऊतांच्या बॅनरवर शिवसेना प्रमुखांचा फोटो नाही। राहुल गांधी हेच राऊतांचे नेते। आमदार संजय शिरसाट यांची राऊतांवर टीका। मी संघटनेच्या नेत्यांचा आदेश मानणारा, उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली, आग्रह नाही। अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलण्याचा प्रयत्न करतात। एकाकीपणानं कुणी वागत असेल तर प्रमुखांना कळलं पाहिजे। अंबादास दानवेंचा आरोप। डावललं असतं तर अंबादास दानवे इथपर्यंत आलेही नसते। चंद्रकांत खैरेंचं प्रत्युत्तर, तर माझ्या नशिबात लोकसभा ज्योतिषांनी सांगितलं, त्यामुळे मला तिकीट मिळेलच, खैरेंना विश्वास। 10 वर्षांपासून मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। मी नाराज असल्याच्या चर्चांना अर्थ नाही। मी कधीच शिंदे गटात जाणार नाही। नाराजीच्या चर्चेवर दानवेंचं स्पष्टीकरण। काल खैरे आणि दानवेंसोबत सकारात्मक चर्चा। अंबादास दानवे अजिबात नाराज नाहीत, शिंदेंच्या संपर्कातही नाहीत, संजय राऊतांची माहिती। शाहू महाराजांना निवडणुकीत उभं करण्याचं शरद पवारांचं षडयंत्र। शाहू महाराजांना जुना राग काढायचा असेल, संजय मंडलिक यांचा आरोप। सतेज पाटील माझे मित्र, ते पुन्हा माझ्या स्टेजवर येतील, तर बंटी पाटलांना राज्याच्या राजकारणात रस, लोकसभेत नाही, संजय मंडलिक यांचं वक्तव्य। काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली। केसी वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला, बाळासाहेब थोरातांसह जयंत पाटीलही उपस्थित। जागा वाटपाची चर्चा झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती। इंडिया आघाडीची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक। 20 पक्षातील प्रमुख नेत्यांना बैठकीचं निमंत्रण। बैठक झाल्यावर सर्व नेते राहुल गांधींच्या सभेलाही उपस्थित राहणार। 19 मार्चला काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक। सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हजर राहणार। राज्यातून नाना पटोले, थोरात, हंडोरे बैठकीला उपस्थित राहणार। लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी आयोगाकडून अपात्र व्यक्तींची यादी जाहीर। निवडणुकीतील खर्चाचे तपशील सादर न केल्याने महाराष्ट्रातून एकूण 18 जण अपात्र। लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिवचं नाव उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचं नाव औरंगाबाद असंच राहणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश। भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईत दाखल होणार। राहुल गांधींचं कळवा ठाण्यात जंगी स्वागत। धाराशिवमध्ये रोड शो होणार। मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात राहुल गांधींचे बॅनर। न्यायासाठी लढायचं, गद्दारांना गाडायचं, बॅनरवर उल्लेख। राहुल गांधी एकाच लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार। अमेठीतून राहुल गांधी निवडणूक लढवणार नसल्याची माहिती। प्रियंका गांधी यंदा रायबरेलीतून निवडणूक लढवण्याची चर्चा।